संताचे पायी संत ते अक्षयी समाधान, दयेचे आगर कृपेचे सागर, मायेची पर राहतात मतांचा गर्भला इथे हो मिटला, स्वानंद मातला अंतर्बाह्य, तयाची संगती आमाशी फळली, भ्रांती ही दिमागी क्षणा माझी, दयेचे आगर कृपेचे सागर, मायेची पर राहतात लक्ष्मण मने आमचे ते धनी, लक्ष्मण मने आमचे ते धनी, अक्षयी चरणी ध्यास दयेचे आगर कृपेचे सागर, मायेची पर राहतात शिवा
संत ते अक्षयी समाधान, दयेचे आगर कृपेचे सागर, मायेची अपर राहता ते. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ शिवयोगी जगतवंत जगतमान्य वीरशैव साहित्य संप्रदायामध्ये ज्यांना अग्रगणी अशा प्रकारचं स्थान आहे, अशा प्रकारचे वैराग्य मूर्ती, कडकडीत वैराग्य ज्यांच्या नसानसामध्ये भिनलेलं, ज्यांच्या जीवनामध्ये श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध स्वामी महाराज मठ संस्थान साखरखेडा यांचा साक्षात्कार झालेले प्रत्यक्ष वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज, राहणार पहिलं धोतर जोड्याची आष्टी म्हणत गेले, आता लक्ष्मणाची आष्टी म्हणायची. तालुका परतूर, जिल्हा जालना या पुण्यक्षेत्राचे रहिवासी असलेले, जन्मल्यापासून भगवान शिवाच्या आराधनामध्ये रमलेले असे शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. अखंड शिवनाम सप्ताह कमिटी सिडको N2 तसेच या परिसरातील सर्व सप्ताह कमिटी वाले जे असतील कार्यकर्ते, त्यांनी फार सुंदर अशा प्रकारचा हा फिरता सप्ताह म्हणलं तरी चालते. पहिला रामनगरला झाला, मग आविष्कार कॉलनीमध्ये झाला, त्याच्यानंतर परत आपल्या ठाकरेनगर मध्ये झालता, परत आता इथं असे 11 वर्ष पूर्ण केली. जवळ तपपूर्तीला 1च वर्ष कमी आहे. 11 वर्ष पूर्ण, 12 चालू आहे 11. परत पुढच्या वर्षी केलं की 12 वर्ष पूर्ण व्हायले, म्हणजे 1 तप पूर्ण व्हायले जवळजवळ. आणि सप्ताह करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही बरं. सप्ताह करणं म्हणजे साधा आपल्या मुलाचं लग्न करायचं असलं तर आपल्याला कोण खटाटोप करावं लागतंय, आणि एवढा मोठा खटाटोप उभारायचा, प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची, रात्रंदिवस तळमळ करायले. त्यामध्ये आमचे परमस्नेही असे असणारे नागनाथ अण्णा काजळे स्वामी असतील, गबाळे सर असतील, येलगुंदे साहेब असतील, सर्वच कमिटी सदस्य असतील, हे सर्व कमिटीच्या सदस्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला संतांनी वेळोवेळी सावध केले. 9 शतकामध्ये श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध स्वामी महाराजांनी भारत भ्रमण करून आपल्याला दुपारीच गुरुमाऊलीने सांगितलं, या अखंड शिवनामाची ज्योत प्रगटविली. आणि अशा प्रकारचं चालत आलेलं 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी याला उजाळा दिला. तिथून बरोबर 400 वर्षांनी परत धर्माला ग्लानी आली आणि कार्तिक स्वामीचा अवतार झाला. रात्रच्या कीर्तनकारांनी खूप सुंदर सांगितलं बघा. आणि म्हणून अशा प्रकारचं कार्तिक स्वामीने मनमथ स्वामीच्या रूपानं या पवित्र भूमीवर अवतार घेतला. कळंबीचे शिवलिंग आणि नेकनूरच्या भगवती पार्वती माता यांच्या पोटी बाळ जन्माला आणि सह्याद्रीच्या त्या अत्यंत घनघोर अशा त्या कडे कपारीमध्ये शिवकड्यावर साधना करून ज्यांनी तुमच्या आमच्या हातामध्ये परमरशासारखं रत्न दिलं, तिथून बरोबर 400 वर्षे गेले. बघा, भगवंताची लीला अगाध आहे. आणि 400 वर्षांनी त्याच कार्याला उजाळा देण्यासाठी मध्यंतरी हा धर्म ग्लानिक अवस्थेमध्ये आला आणि त्याच धर्माला उजाळा देण्यासाठी परत एकदा मनमथ स्वामीचा जन्म झाला. ते म्हणजे आपल्या सर्वांची श्रद्धास्थान असलेले वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज. त्यांनी या परंपरेला उजाळा दिला
आणि गावागावामध्ये कीर्तनाची मूर्तमेढ रवली. संपूर्ण मराठवाडा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यामध्ये जाऊन त्या काळामध्ये काय अवस्था असेल. आज आपल्याला सगळं साधन उपलब्ध आहे, तरी आपल्याला शिवनाम सप्ताह करणं अवघड वाटते. त्या काळामध्ये माऊलीनं हातानं परमर्ष ग्रंथ लिहायचा, त्या गावात जायचं, कीर्तन करायचं आणि तिथं हस्तलिखित परमर्ष ठेवून द्यायचा. किती कष्ट घेतले असतील. त्या भागामध्ये वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीनं कष्ट घेतले आणि विदर्भामध्ये याचा खऱ्या अर्थानं प्रसार शिवाचार्य रत्न वेदांतचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरु माऊलीने प्रसार केला. अगाध या दोन गुरु माऊलींना या सर्व शिव संप्रदायाला उजाळा आणला. सर्वच गुरुवर्यांनी सुद्धा याला हातभार लावला. म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, सर्व कमिटी सदस्य तुमच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून, या प्रसंगी उपस्थित असलेले शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त झालेले श्री शिवभक्तपरायण आमचे परमस्नेही आदरणीय मारुती अण्णा कावडे तुमच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. त्यांना साथ देण्यासाठी शिवभक्तपरायण हनुमंतराय आणि आमच्या समाजाचं वैभव जे असले म्हणजे कार्यक्रमाला कधी कंटाळा आळस येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे असलेले आदरणीय आपांच्या मुसीमध्ये तयार झालेले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आपांचा बराच समाज त्यांना लाभला असे परम आदरणीय शिवलिंग पाटील कंदुकीनेकर. आणि या सर्व कार्यक्रमाला मृदंगाची साथ देण्याकरता आमचे परमस्नेही असे असणारे राष्ट्रीय शिवाभूषण पुरस्कार ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांना प्राप्त झाला असे आमचे शिवभक्तपरायण कपिल भालके यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. संवादिनीसाठी उपस्थित असलेले तोडकरी आप्पा, राजूर आप्पा असो तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. या सर्व कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे परमस्नेही असे असणारे जयस्वाल साहेब तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारे सामू शिष्टी माले पांचाळांना तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. पाठीमागे आमचं महिला भजनी मंडळ उभं आहे, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. अजून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुणाल स्वामी, माधव महाराज, कुणाल स्वामी, मच्छिंद्र स्वामी, मच्छिंद्र स्वामीचं नाव विसरलं मला. कुणाल स्वामीचं बरोबर लक्षात राहिलं. आणि आमचे आप्पा वय झालं तरी आजही त्याच आयुष्यामध्ये उभे. तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आता राहिली एक गोष्ट, बसलेल्या महिला मंडळामध्ये किंवा आमचे पुरुष मंडळी म्हणतील आम्हीच काय पाप केलं. आविष्कार कालनीमध्ये अत्यंत तळमळीनं मला बोलवणाऱ्या ताई त्यांच्याही आणि तुमच्याही सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. या ठिकाणचं अधिष्ठान असलेलं महारुद्र भगवंत पवनसुत हनुमानजी, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्तमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आणि त्यांच्या जोडीने उपस्थित असले कैलासाचं केनं थोडं पुढे सारखा नमस्कार
दान थोरा नारी आणि नवा सर्व याते. या माऊलीच्या वचनाप्रमाणे आज ज्यांनी अन्नदान केलं, खरं म्हणजे अन्नदान करणं हे जीवनातलं फार मोठं पुण्य आहे. बरेच दान सांगितले शास्त्रामध्ये, पण त्याच्यातलं अन्नदान हे विशेष महत्वाचं आहे. अन्नदान का करावं हे सांगणे इतका वेळ आपल्याकडे नाही. कारण श्वेत राजाला सुद्धा अन्नदान केलं नाही म्हणून स्वर्गामध्ये अन्न खायला मिळालं नाही. शेवटी त्याला पृथ्वी तलावर यावं लागलं आणि आपल्या प्रेताच्या मांसाचे तुकडे खावं लागले. पुढे चलून समजा त्यांच्या जीवनामध्ये महात्म्यानं प्रवेश केला आणि त्यांच्या समस्येचं समाधान केलं, तो भाग वेगळा. कर्णानं सुद्धा कर्णाचं नाव दानशूर म्हणून गणल्या गेलेले. दानशूर म्हणलं की कोणाचं नाव येतंय? कर्णाचं नाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि म्हणून त्या कर्णाला सुद्धा त्यानं जीवनामध्ये अनेक प्रकारचं दान धर्म केलं, पण ते सगळं संपत्तीचं दान धर्म केलं, अन्नदान केलं नाही. जीवनामध्ये स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेस भूक लागली त्यावेळेस त्याला अन्न दिलं नाही, म्हणजे तुम्हाला अधिकार नाही. मग कर्णाने विचारलं बाबा काय करायला पाहिजे, तर त्यावेळेस कर्णाला सांगितलं मी अन्नदानाचं महत्व सांगू लागलो तुम्हाला. कर्णाला सांगितलं बाबा, कर्णाने एक काम चांगलं केलं होतं, काही मागायला आलं तर त्याला द्यायचं, जे हवं असेल ते द्यायचं. पण कुणी उपाशी पोटी जर आलं, अन्न जर मागितलं, तर या पोटानं धर्मराजाचं घर दाखवायचं. मग तिथं सांगितलं, देवाधिकांनी सांगितलं, कर्ण महाराज तुम्ही फक्त एक पुण्याईचं काम केलं की या बोटानं अन्नदात्याचं घर दाखविलं, म्हणून तुम्ही आता इथं काय करा, तुमचं पोट चोखा. अन्नदानाचं एवढं महत्व आहे जीवनामध्ये. म्हणून आजच्या प्रसंगी अन्नदाते असलेले श्री शिवभक्त परायण शिवानंद आप्पा दुबळकुंडे, तसेच त्यांच्या जोडीनं शिवभक्त परायण नवनाथ अण्णा बिराजदार, या द्वैमूर्तीनं या ठिकाणी आजचं अन्नदान समर्पित केलेलं आहे. त्यांना भगवान शिव, महारुद्र हनुमंतराय अनेक अनेक त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांना उत्तम आशीर्वाद देवो, अशा प्रकारची शुभमंगल कामना करून आपण आपल्या सेवेकडे वळू. शिवहार चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नाद बिंदु कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या महाभू सर्व लोकानां प्रकृती शास्त्र पारगा ताम धर्मचारिणी शंभो प्रणमामि परमशिवः. कपिलाधार क्षेत्र अति पुरातन तेथे जगजीवन वास करी तेथे बाबा दिनोद्धार तपस्वी थोर महाराज. त्या सर्वांच्या चरणी नमस्कार करून आताच उपस्थित झालेले काटे महाराज, जरा उशीर जरी झाला, मला नाव लक्षात राहिलं नाही राहिलं, काटे महाराज, हा कृष्णा महाराज खाटे, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. अत्यंत उत्तम प्रकारचा अशा प्रकारचा संवादिनी, ज्यांच्या हातातून म्हणलं तसं बोल काढता येतात अशा प्रकारचे आमचे अण्णा, फार सुंदर अशा प्रकारचं काल आम्ही बघितलं प्रत्यक्षात. आणि म्हणून या प्रसंगी आपण अभंग जो निवडलेला आहे, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल ताईनं सांगितलं की पहिल्या दिवशी नामपर असावं किंवा रूपपर असावं. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं नामपर अभंग घेतला तर दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारानं संतपर अभंग आज घ्यायला पाहिजे. तसं माझ्या मनामध्ये समजा बरेच दिवसापासून सुचलं होतं, महादेव प्रभूचा देवद्वारी उभा राहे कपल दंड पण असो
प्रसंगानुरूप चाललं पाहिजे आणि संप्रदायाची आचारसंहिता आपणच मोडीत काढली नाही पाहिजे. ही आपली आचारसंहिता जपून ठेवण्यासाठी मी आजचा अभंग संतपर निवडलेला आहे, ज्याच्यामध्ये संतांचं वर्णन माऊलीनं केलेलं आहे. आणि वर्णन करत असताना बरेच कीर्तनकार सांगतात की या अभंगामध्ये माऊलीनं सुखाचा पत्ता सांगितला, पण याच्याही पलीकडे जाऊन या अभंगामध्ये बरंच काही माऊलीनं सांगितलेलं आहे. नुसता सुखाचा पत्ता नाही, तर ते सुख कसं प्राप्त करावं, किंबहुना ते सुख प्राप्त केल्यानं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो, हे 5 चरणाच्या अभंगात माऊलीनं सांगितलं. शिवहर माऊली म्हणतात, बाबा आम्हा सुख दिसे संताचे पायी, संत ते अक्षयी समाधान. संतांच्या पायाजवळ आम्हाला सुख दिसलं. इथं पाय शब्द महत्वाचे, संत शब्द महत्वाचा आहे. आणि त्या ठिकाणी सुख शब्द या ठिकाणी गौण पद्धतीने वापरलेला आहे. सुख शब्दाची व्याख्या करत असताना माऊलीनं फार सुंदरपणाने केलेली आहे. सुख शब्दाची व्याख्या तुमच्या आमच्या भावनेतून किंवा तुमच्या आमच्या कल्पनेतून असलेलं सुख माऊलीला अपेक्षित नाही. कारण आम्ही ज्या सुखाची कल्पना करतो ते सर्व लौकिक सुख आहे, ते सगळं नाशिवंत सुख आहे, ते सगळं मृत्य या लोकांमध्ये असलेलं सुख आहे. आणि त्या सुखाची फक्त मानवी जीवनात अपेक्षा केलेली आहे. पण संतांनी त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला, कारण संतांजवळ विवेक असतो आणि विवेकातून विचाराची उपजा होत असते. म्हणून त्या विचारानं माऊलीनं विचार केला आणि खऱ्या सुखाची कल्पना काय असते ती अभंगाद्वारे आपल्या पुढे मांडण्याची त्यांनी या ठिकाणी आपली योग्यता आहे त्या ठिकाणी मांडली. माऊली म्हणतात की संतांच्या पायाजवळ सुख दिसतंय, तसं सुखाची ठिकाणं अनेक आहेत. कारण आपण जर अभंगाचा गाथा जर चालला तर देवापाशी सुद्धा सुख सांगितलेलं आहे. कारण सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर. कारण देवाजवळ सुद्धा सुख आहे, संतांजवळ सुद्धा सुख आहे. शास्त्र वाचल्यानंतर शास्त्रामधून सुद्धा सुखाची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. ज्ञानानं सुद्धा सुखाची प्राप्ती करून घेता येऊ शकते. पण त्या प्रत्येक सुखामध्ये फरक आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्न आहे, मार्ग आहे, ते अत्यंत अवघड आहे. म्हणून अत्यंत साध्या सोप्या सुखाची कल्पना तुमच्या आमच्या समोर माऊलीनं मांडण्याचा प्रयत्न केला. माऊली म्हणतात संत कसे की अक्षयी समाधान आहे. अहो त्यांच्या जवळ सुखाची भरमार आणि देण्यासाठी उतावळे आहे. फक्त घेणारे तुम्ही आम्ही कमी पडायचे. आम्हाला आमच्या प्रपंचातून वेळ मिळत नाही. वास्तविक पाहता तुम्हाला मला अनमोल अशा प्रकारचा नरदेह लाभला. जगामध्ये माऊलीनं 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभं त्रयमेवत देवानुग्रहे हेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुषो संश्रयः. काय काय सांगितलं माऊलीनं? जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. मनुष्य जन्माची व्याख्या करत असताना माऊलीनं सांगितलं की मनुष्य जन्म आपल्याला केव्हा प्राप्त होतो. माऊलीनं सांगितलं बाबा 84 Oh
जन्म फिरक्याचा अवचित प्राप्त नरदेह शेवटचा जन्म 83,99,999 योनीमध्ये जन्म घेतल्याच्या नंतर शेवटचा जन्म मानवाचा असतो असं शास्त्राचं मत आहे. याच्या पुढे जाऊन मानवाचा जन्म कधी प्राप्त होतो ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं काकतली न्यायाप्रमाणे हा मनुष्य देह तुम्हाला मला मिळालेला आहे. काकतली न्यायाप्रमाणे म्हणजे आंधळ्याच्या मुठीमध्ये कावळा सापडला. वास्तविक पाहता कावळा कुणाच्याही हातात सापडण्या इतका साधा भोळा येडा पिसा नाही. पावला दे मी जे सांगू लागलो तेच अण्णाने प्रमाणामध्ये सांगितलं. कावळा आपल्या हातामध्ये सापडणं शक्य नाही. तुम्ही सगळ्यांनी गोष्ट ऐकलेली दृष्टांत कितीतरी वेळेस ऐकलेला असं ते सांगत बसत नाही. आंधळ्याच्या मुठीत कावळा सापडावा तसा नरदेहाची प्राप्ती झाली. पण हे सगळं शास्त्रानं विरोधात ठरवलं. त्याला मनमत स्वामीनं परमरश्यामध्ये काट दिले आणि नरजन्माचं निश्चित कारण मनमत माऊलीनं परमरश्यामध्ये सांगितलं. बघा सुंदर अशा प्रकारचं आजच विषय झाला. माऊली काय म्हणले, नरजन्मा येण्याची कारणे अनेक परिपाप पुण्य समानची त्या वाचून नरदेह सुख मिळण्याची नाही चालपा. काय म्हणले माऊली की नरजन्म जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल अनेक योनीमध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळेल, पण नरदेहाला यायचं जर असेल तर आपल्या प्रारब्धामध्ये पाप आणि पुण्य समान स्थितीला आलं पाहिजे. त्याशिवाय नरदेहाची प्राप्ती नाही. आपल्या पाप पुण्यानं आपल्याला अनेक जन्म मिळतील, अनेक योनीमध्ये जन्म मिळतील, अनेक जन्म प्राप्त का अनंत जन्म प्राप्त का मनसी कर्म धर्म हीन वर्तता जनासी दुःख भोगणे प्राप्त तयासी म्हणून होती जन्म फेरे. की अनंत योनीमध्ये अनंत कर्मामुळे आम्हाला जन्म मिळाला. पण नरदेहाला जर यायचं असेल तर माऊली म्हणजे पाप पुण्य होता समस्थिती तव मनुष्य देहाते घालते. काय म्हणले माऊली, बाबा पाप पुण्य जोपर्यंत आमचं समान स्थितीला येत नाही तेवढंच पाप तेवढंच पुण्य झाल्याशिवाय आम्ही नरदेहाच्या जन्माला येत नाही. योगायोगाने तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला सज्जन. पण या नरदेहाची किंमत आम्हाला समजली पाहिजे आणि या नरदेहाची किंमत न समजल्यामुळं ज्यांना नरदेहाची किंमत समजली त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं. कारण ज्यांना जी गोष्ट समजलेली आहे त्याच्याकडूनच आपल्याला त्याचा बोध करून घ्यावा लागतो. जसं शाळेत जायचं असेल, कक्का किती शिकायची असेल, तुम्हाला गणिताचा विषय शिकायचा असेल तर शाळेत गेल्याच्या नंतर त्या विषयाचे परफेक्ट असलेले सर त्यांच्याकडे जाऊनच क्लास लावून समजा आपल्याला ते शिकावं लागते. मग मनुष्य देहाची किंमत आपल्याला समजावून जर घ्यायची असेल तर त्याच्याकरता ज्यांनी याचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी याचा विचार केलेला आहे त्या अशा सत्पुरुषाकडे तुम्हाला आम्हाला जावं लागेल. आणि मग याचा विचार जर कोणी केला असेल तर तो संतांनी केला आहे. म्हणून संतांकडे तुम्हाला आम्हाला जावं लागणार. मग संतांनी तुम्हाला आम्हाला मनुष्य देहाची कल्पना समजावून सांगितली. बाबा रे, हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला
पण मिळाला म्हणून खुश होऊ नका, कारण हा नरदे एवढा अवघड आहे. अनेक खरं पाहता शास्त्रानं नरदेहाची संकल्पना मांडत असताना आती सगळ्यात जर खराब कोणती गोष्ट असेल तर नरदे. मी थोडं वेगळं बोलायला तुम्हाला जरा वाईट वाटत. फक्त या नरद्यामध्ये एकच गोष्ट चांगली आहे. वास्तविक पाहता नरदे जर पाहिला तर या नरद्यामध्ये काय, या नरद्यावर आपण जे इतकं फुललो, इतकं जे आपण नटवतो सजवतो, या नरद्याची एवढी काळजी घेतो, या नरद्यामध्ये असं एवढं सजवण्यासारखं एवढी काळजी घेण्यासारखं काही नाही. कारण आता जर पाहिलं तर मांस हाडं रक्त सगळा चिखल आहे. आणि बरं झालं समजा वरून कातड लावलेलं आहे. जर समजा कातड काढून जर समजा आपल्याला रस्त्यानं चालायचं जर झालं तर माणसं आपल्याकडे पाहणार नाहीत. उलटी करताना माणसं उलटी करतात. एवढा घाणेरडा नरदे, पण या नरद्याची एक विशेषता आहे. आणि ती विशेषता जर कोणती असली तर या कलियुगामध्ये याच नरदेहानं तुम्हाला मला नामचिंतन करता येतं आणि त्या सुखाला प्राप्त होता येतं. ही विशेषता आहे शिवार. म्हणूनच सुखाच्या पाठीमागे तुम्ही आम्ही धावायला का नाही. प्रत्येक जण कुणाला समजा बघा विचारलं, तुम्हाला जर काय पाहिजे जर विचारलं, आपण साधं विचारायची गरज बी नाही. तुम्ही देवाकडे जातात आहे, आपण देवाकडे तुम्हीच म्हणून नाही, मी जातो, तुम्ही जाता, अण्णा जातात, काजळे स्वामी जातात, सगळे जातात. देवाकडे गेल्याच्या नंतर हात जोडून आपण काय मागतो खरं सांग. किमान पक्षी काही जर नाही मागितलं तसं बऱ्याच मागण्या आहेत आमच्या. ज्याला संपत्ती नसेल तो संपत्ती मागतो, ज्याला संतती नसेल तो संतती मागतो, ज्याला सगळं काही असेल, संतती आहे, संपत्ती आहे, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण समाधानच नाही. आणि आज असे बरेच विषय आपल्याला पाहायला आपल्या आजूबाजूला मिळतील की आपल्याकडे सुख नावाची चीज नाही, समाधान नावाची चीज नाही, शांती नावाची चीज नाही. आणि ती शांती मागण्याकरता, ते सुख मागण्याकरता आम्ही मंदिरात जात असतो. कशा करता येतो आपण? अखंड शिवनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह. कशासाठी? केवळ आणि केवळ तुमचा आमचा उद्धार आणि त्या ब्रह्मसुखाची प्राप्ती. नुसता उद्धार नाही, या उद्धाराच्या पाठीमागची संकल्पना जर बघितली आपण तर ब्रह्मसुखाची प्राप्ती. आणि हे ब्रह्मसुख म्हणजे शाश्वत सुख. बाकी सगळे सुख, आपण मुलगा मागितला, मला सांगा मुलगा शाश्वत आहे का? मुलगा कितीतरी वर्षांनी जन्माला आला, खूप मोठा उत्सव केला, 60 वर्षाच्या नंतर मूल जन्माला आलं आणि साखर पान वाटलं गावामध्ये, पण किती दिवस टिकल याची गॅरंटी देता येते का? मुलगा झाला 4थ्या दिवशी मरण पावला. सुखाच्या पाठीमागे दुःख आणि दुःखाच्या पाठीमागे सुख मृत्यू लोकांमध्ये लावलेले आहे. म्हणून हे सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ संपत नाही. आम्हाला अशा प्रकारचं सुख पाहिजे की जे शाश्वत असं असणारं सुख पाहिजे. आणि शाश्वत सुखाची संकल्पना लक्ष्मण महाराजांनी एका ठिकाणी मांडली. सुखा
शाश्वतपणा नाही. जे जे सुखाची कल्पना आपण ज्या ज्या सुखाची कल्पना केली त्या सुखाच्या पाठीमागे दुःखाची झालर लावलेली. कोणतेही सुख तुम्ही कल्पना करा, मी सांगत बसत नाही. म्हणून संपत्तीमध्ये सुख नाही, संततीमध्ये सुख नाही, घर गाडी बंगल्यामध्ये सुख नाही, शेतीवाडीमध्ये सुख नाही. मग आम्हाला शाश्वत सुख पाहिजे. शाश्वत सुख कुठं असेल तर माऊली म्हणतात, लक्ष्मण महाराजांना मागणी मागितली, अक्षयी सुखाचा लागला असे ध्यास, म्हणून पायास शरण आलो. कुणाच्या पायाला शरण गेले? शरण आलो देवा संसाराच्या भेले, कैलासीचे केले दावा. इथं देवा शब्द वापरलेला आहे. काही कीर्तनकारांनी या देवा शब्दाचा वेगळा अर्थ मांडला. देवा शब्दाचा अर्थ काढून टाकला देवा शब्द. पण देवा शब्द कुणाकरता वापरला? संता करताच वापरला. कारण संतामध्ये आणि देवामध्ये फरक नाही. कारण जे देवाला काम करता आलं नाही. आता मुद्दा आपला इथं आलेला आहे बघा. कुठं आलेला आहे? तुम्ही लक्षपूर्वक ऐका कीर्तन. आपल्याला कीर्तन जास्त वेळ करायचं नाही. 1 तास जवळपास 10:30 आपलं कीर्तन संपलं पाहिजे. शिवार शिवार मी सांगू लागलो तुम्हाला, पहिल्याने सांगून गेलो, देवाकडे सुख आहे. पण देवाकडचं सुख जर आम्हाला मिळवायचं असेल तर अगोदर देवाला काहीतरी द्यावं लागतं. देण्याशिवाय देत नाही त्याला देव असं म्हणतात, किंवा जो देतो त्याला देव म्हणतात. पहिली गोष्ट तर शास्त्रानं सांगितलं, देवाकडे काही मागूच नका. मागू नये काही वस्तू, देव देईल इच्छितो. की बाबा देवाकडे काही मागूच नका, देव आपोआप देणार आहे. देव नाही, देवाचा बाप देईल. मी थोडं विरोधार्थानं बोलायला तुम्हाला, देव नाही देवाचा बाप देईल. का देईल? तर आम्ही त्याच्या कामावर गेलो की त्याला देणंच आहे. कामावर गेल्याच्या नंतर मालकाला आपली पगार देणं म्हणजे देणं आहे. जर नाही दिली तर काय देणं? त्याची गचांडी धरून तुम्हाला आम्हाला पगार मागता येते. म्हणून देवाकडे जर आम्हाला समजा काही सुख मागायचं असेल तर अगोदर त्याच्या कामावर जावं लागतं. आणि संताकडे तसं नाही. संताकडे तुम्ही आम्ही गेलो की संत निर्भयपणानं कशाची अपेक्षा न करता सुखाचं दुकान उघडून बसलेले, सुख देण्याकरता तयार आहे. पण आपल्याला संत ओळखता आले पाहिजे. आणि ते संत ओळखता आले पाहिजे. कारण संत असे की सामान्य तुमच्या आमच्यामध्येच आता कोणीतरी संत असतील इथं बसलेले. या सर्व समाजातून कोणीतरी संत एखादी व्यक्ती असतो. पहिलं प्रमाण सांगितलेलं आहे की 12 कोसावर 1 पतिव्रता आणि 1 संत असल्याशिवाय जग चलतच नाही. आता ते असतं पण आपल्याला ते समजत नाही, संत समजत नाही. आणि म्हणून देवाकडे तुम्हाला आम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. कारण देवाला देण्यासारखं आपल्याजवळ काहीच नाही. काय देवाला देण्यासारखं आपल्याजवळ? जे आपण देवाला समर्पित करतो, काय काय समर्पित करतो? आता सांगितलेलं आहे, 1 लोटा जल सब समस्या का हल. तर पाणी आपण समर्पित करतो. पाणी कोणी निर्माण केलं? तुम्ही केलंय का? आम्ही केलंय का? नाही. पाणी निर्माण देवालाच केलं. देवाला आपण बिल्वपत्र वाहतो. बिल्वपत्राची उत्पत्ती कोण केली? देवानच केलेली. बिल्वपत्राची उत्पत्ती लक्ष्मी मातेपासून झालेली. आणि म्हणून अशा प्रकारचं जे काय देवाचंच आहे. आम्ही फुलं समर्पित करतो. कोणाची फुलं? सकाळी फिरायला गेल्याच्या नंतर लोकांच्या दारामधून आणलेले आपण त्याला न विचारता आणलेले फुलं. पहिली गोष्ट तर आणूच नाही. कारण दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता घेणं म्हणजे महान दोष आहे. आणि ते तसले फुलं आणून आपण देवाला वाहतो आणि त्या देवाकड भली मोठी यादी देतो. संकल्प सोडताना महाराज बघा, आता सकाळी संकल्प सोडतात महाराज. महाराज घेतलं या ठिकाणी. आता माझा अधिकार नाही तो पण सांगतो. महाराज या ठिकाणी संकल्प सोडताना काय काय म्हणतात? खूप काय मागतात देवाला. ओम शिव शिव शंभो राजा प्रवर्तमान साध्य ब्रह्मणोगी तीव्रार्थ सेतवर आकल्पे. सुख संपत्ती धन यश कीर्ती ऐश्वर्य सगळं 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 यादी त्या संकल्पामध्ये.
आणि काय फक्त अभिषेक केल्याच्या नंतर एवढं सगळं मिळतं का आपल्याला मिळत नाही. म्हणून जे तुमच्या आमच्यासाठी उदार लक्ष्मण महाराजांनी विचार केला आणि त्या सुखाची कल्पना तुम्हाला आम्हाला अभंगाच्या पहिल्या आहा सुख दिसे आहा सुख दिसे सदाची माई आहा सुख दिसे आहा सुख दिसे सदाची माई आहा सुख दिसे आहा सुख दिसे सदाची फक्त एकेरी प्रमाण उचला, हरकत नाही. कारण प्रमाणाशिवाय कीर्तनच नाही. कारण तुमची आमची जोडच लावलेली. तुम्हाला प्रमाण द्यायला हायगाईच करू नका. प्रमाण तुम्हाला जे देता येईल ते देताय. आजचा महाराज असं एक समजा एखादं प्रमाण लागलं की नाही तरी मी काय कोणाला म्हणणार नाही लागलं नाही म्हणून. असं नाही, एवढा मोठा महाराज आपलाच आहे. तुम्ही चिंतित बसू नका. तुम्ही सुद्धा शांतपणाने बसा. रात्रीच्या महाराजांना सांगितलं बा कसं बसायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तसं काही चिंता करू नका. तुम्हाला जसं बसता येईल तसं बसा. पण या कुणाचे पाय दुखत असतील पाय लांब करून माझ्या समोर बसा. मी काय म्हणणार नाही अजिबात मध्ये. कोणाचे गुडघे दुखत असतील उभे करून बसा, काय हरकत नाही. कोणाला झोप येत असेल त्याला झोप घ्या, घुरू नका. एवढंच करा. कारण इथं येण्याला महत्व आहे ताई. इथं येण्याला महत्व आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्ही झोपी जरी गेला, कारण ही झोप म्हणजे झोप नाही. आपल्याला मोठी झोप लागलेली ती झोप घालवायची आहे. आणि ती जर झोप आपल्याला घालवायची असेल, ती म्हणजे अज्ञानाची झोप घालवायची असेल तर त्याच्याकरता इथंच यावं लागतं. ही अखंड शिवनाम सप्ताहामध्येच यावं लागतं. कारण अज्ञान जर घालवायचं असेल तर दुसरीकडे कुठंच जात नाही. त्याच्याकरता तुम्हाला कुणातरी संताकडे, कुणा महात्म्याकडे, कुणा सद्गुरूकडे जावं लागतं. त्यावेळेस अज्ञानाची झोप लागते. कारण याला एक ज्ञानवाची मेप म्हणलेले. महाराज म्हणले बाबा निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा किंवा हे आहे बहुमुदगा. इथं निजू नका म्हणले. मग आम्ही खरंच झोपलोत का? याला शास्त्रामध्ये ज्ञानवाची मेप म्हणले. आम्हाला जी खऱ्या अर्थाने झोप लागलेली ती ही झोप नाही. ही झोप आमची झोप लागली तरी आमच्यामध्ये असलेलं आत्मचैतन्य हे चेतन अवस्थेमध्ये राहतं. आणि आपल्याला झोपीतून उठल्याच्या नंतर समजल्या जातं
की आम्ही झोपी गेलो होतो म्हणून. काळाची झोप वेगळी, अज्ञानाची झोप वेगळी आणि साधी असलेली झोप वेगळी. हे झोपेचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला तिकडे जायचं नाही. आपल्याला माऊली काय म्हणले बाबा की आम्हा सुख दिसे संताची पायी. संताच्या पायातच सुख का सांगितलं बघा. देवाला सुद्धा समजा आम्ही गेलं तर कधी समजा देवाच्या पायावर डोकं ठेवावं लागते का देवाच्या डोक्यावर डोकं घासावं लागते. डोक्याला डोकं कधी घासू नये आणि डोक्याला डोकं कधी लावू नये. पायाला लावलं पाहिजे, कारण पाय हे वजा होणारे, पायामध्ये गुन्हे अंश आहे. पायामधून त्यांच्यामध्ये असलेली आत्मप्रेरित शक्ती ती वाहत असते. पाय ही ऋण बाजू आहे आणि मस्तक हे आपलं धन बाजू आहे. म्हणून ज्या बाजूला त्या मस्तकामध्ये संपन्न झालेलं साठवलेलं जर कशामधून मिळत असेल तर ते पायामधून मिळत असतं. म्हणून पायाचं महत्व आहे. आणि म्हणून पायावर डोकं ठेवलं की ज्या महात्म्याच्या, ज्या संताच्या, ज्या सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवलं त्यामध्ये असलेलं शक्ती महात्म्य संपूर्ण तुमच्या आमच्यामध्ये शक्तिपात होत असतो. म्हणून पायाचं महत्व सांगितलेलं आहे. शिवहार म्हणून आम्ही पायावर डोकं ठेवलं पाहिजे. पायाला धरून राहिलं की तुम्हाला आम्हाला कशाचीच काळजी राहत नाही. बघा पायाचं काय महत्व अजून एक सांगतो तुम्हाला. पायाचं महत्व काय. ज्या वेळेस एखादा कोळी म्हणजे समजलं ना तुम्हाला, कोळी म्हणजे मासे पकडणारा. तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहित नाही. कोळीच म्हणतात की काय दुसरं म्हणतात. हा भाषेमध्ये बदल असतो. कोळीच म्हणतात ना. हा आमच्या इकडं माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्या इकडं खातात. मेल्यावर कुणी पुरतात, तुमच्या इकडं तसंच असं. म्हणजे आपल्यात काही बदल नाही, सगळं सारखंच आहे. मी सांगू लागलो तुम्हाला पायाचं काय महत्व आहे. कोळी मासे पकडायला गेल्याच्या नंतर जाळ त्या सागरामध्ये तलावामध्ये उतरल्याच्या नंतर कमर इतक्या पाण्यामध्ये उतरतो आणि जवळ असलेलं जाळ असं फिर फेकून देत असतं. पाण्यामध्ये जाळ पडल्याच्या नंतर हळूहळू पुन्हा ते जाळ आपल्याकडे ओढीत असत आणि मग ते आजूबाजूला खेळणारे मासे त्या जाळ्यामध्ये अडकत असताना येतात. मी काय सांगू लागलो तुम्हाला, पोळ्याचा दृष्टांत सांगेन, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मी पायाचं महत्व सांगू लागलो तुम्हाला. त्या जाळ्यामध्ये मग आजूबाजूला त्या पाण्यामध्ये खेळणारे मासे सगळे त्या जाळ्यामध्ये अडकतात. पण काही मासे एवढे हुशार असतात, काही मासे तुमच्यासारखे हुशार असतात. ते काय करतात, कोळी आलेला पाहिला, पाण्यात उतरलेला पाहिला की पाण्यात उतरल्याबरोबर त्याला जाळं फेकायच्या आधी काही हुशार मासे त्या पायाच्या जवळपास फटात. आणि जेवढे पायाच्या जवळ राहतात मासे तेवढे जाळ्यामध्ये कधीच अडकत नाही. शिवहार म्हणून तुमचं अभिनंदन करावं थोडं कमीच आहे. कारण तुम्ही संताच्या पायाजवळ आले, देवाच्या पायाजवळ आले आणि देवाच्या पायाजवळ आले की तुम्हाला जन्म मरणाची भीती राहत नाही. तुमचा आमचा हाच जन्म. पायते तारा का पायते तारा का पायते तारा का पायते तारा का पायते
ठिकाणी याच्यामध्ये शंका आहे, शास्त्रानं शंका ठेवली पाहिजे. कारण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाचं एकच काम आहे, दुष्ट असलेल्या माणसाचा संहार करणं आणि भक्ताला पायापाशी राखणं. मग आपण कोण्यास उपाधीमध्ये बसतो? कारण सज्जनाला देव आपल्याजवळ करतो आणि दुर्जनाला बाहेर लोटतो, दूर लोटतो किंवा त्याचा संहार करतो. आता मला सांगा, समजा तुम्ही सज्जन आहात का? कोण कोण सज्जन आहे? हात वर करा. नाही, एक नाही. बरं, जाऊ द्या, चला. सज्जन नाही, दुर्जन आहेत का तुम्ही? दुर्जन कोण कोण आहे याच्यामध्ये? दुर्जन सुद्धा नाही. आणि दुर्जन समजा जर कोणी हात वर केला असता काय, तर दुर्जन कसं म्हणता येईल? ज्या अर्थी तुम्ही कीर्तनाला आले त्या अर्थी तुम्ही दुर्जन होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही थोडं सज्जनही नाही, ऐका, आणि दुर्जनही नाही. आम्ही दोन्हीच्या मधातले, आणि या मधातल्या पामर जीवाकरताच तुमच्या आमच्या करता संताची योजना केलेली आहे. जे देवाला काम करता आलं नाही म्हणून देवानं संताच्या रूपानं, देवानं सद्गुरूच्या रूपानं या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. एका ठिकाणी सुंदर महादेव प्रभू म्हणतात, आणि याला प्रमाण आहे. महादेव मने भूलो, महादेव मने भूलो ईश्वर, महादेव मने भूलो ईश्वर, इति जगत उद्धार कारो आवे, इति जगत उद्धार कारो आवे. महादेव मने भूलो ईश्वर, महादेव मने भूलो ईश्वर, महादेव मने भूलो ईश्वर. महादेव प्रभूने स्पष्ट सांगितलं, या जगामध्ये ईश्वरानं संताच्या रूपानं किंवा सद्गुरूच्या रूपानं जन्म घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून देवच तुमचं आमचं कल्याण करत असतो, दुसरं कोणी काय? कारण देव आणि संतांमध्ये भिन्नता नाही. देव आणि संत एकच आहे, देव आणि सद्गुरू एकच आहे. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये समजा शरीर रूपाने भेद दिसतो. म्हणून आचार्यामध्ये खूप सुंदर अण्णांना सांगितलं, गुरुनं म्हणावा मानव. कारण गुरुला कधी माणूस म्हणून पाहू नये आपण त्याच्याकडे. कारण आपण पाहायला गेल्याच्या नंतर त्याच्याकडे कसं पाहतो, आपण मनुष्य रूपाने बघतो, आणि इथंच आपली गल्लत होती. कारण त्या गादीवर बसलेल्या माणसाचा अधिकार त्यांच्या शरीरात नसून, त्यांच्या मस्तकात नसून, त्यांच्या कृपेमध्ये नसून, त्यांचा अधिकार जो आहे तो गादी रूपाने चलत आलेला आहे. आणि गादीवर बसल्याच्या नंतर पहिली जी संजीवन समाधी आहे, त्या संजीवन समाधीचा अधिकार त्या गादीवर बसलेल्या प्रत्येक जीवात्म्यामध्ये येत असतो. म्हणून त्यांच्यामध्ये ती अधिकार क्षमता आहे, आणि ते तुमचा आमचा उद्धार करू शकतात. म्हणून संत आहे. आता संत या शब्दाची व्याख्या जर आपण बघितली, स अधिक अंत. स म्हणजे सहा. संस्कृत मध्ये सांगितलं बाबा, स शब्दाला 6 शब्द जोडलेला आहे, आणि 6 अधिक अंत, 6चा ज्यांनी अंत केला. आता ते अनेक प्रकारे आपण बघू शकतो. 6 म्हणजे 6 षडरिपू, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे 6 षडरिपू. आता आजकाल अलीकडे कुणी याच्यामध्ये अहंकार जोडलाय, आणि षडरिपू मध्ये अहंकार नाही. हे 6 षडरिपू आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. अहंकार वेगळा आहे, अहंकार या सगळ्याचा बाप आहे. आणि म्हणून या 6चा अंत केला. ज्यांनी 6 विकाराचा अंत केला. 6 विकार कोणते? आपल्या परमर्शामध्ये सांगितले यांना, जायते स्थिती वर देते, विपरिणमते, 5वा अपक्ष येते, 6वा तो मृत्यू विकार जाणावा. हे 6 विकार ज्यांनी बाजूला सारले आणि त्या भगवंताच्या तपश्चर्येमध्ये लीन झाले, तेच खरे संत, आणि त्याला संत म्हणतात. शिवार जीवनामध्ये ज्यांनी अक्षरशः समाधान मिळवलेलं आहे, शांती मिळवलेली. आता
शांती कशापासून प्राप्त होते ते परमर्षाला सांगितलं. फक्त आपण वाचतो आणि सोडून देतो. आज सुंदर अण्णानं प्रत्येक अध्यायावर प्रवचन केलं थोडं थोडं बघा. तर मला त्यांनी समजा थोडी प्रेरणा दिली. वास्तविक पाहता माझ्यापेक्षा त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्या वाणीतूनच ते ऐकायला पाहिजे. शांती माणसाला केव्हा प्राप्त होते तर माऊली म्हणले, जैसे जैसे की जे नामस्मरण तैसी येई अंगी शांती पूर्ण. बस एवढंच आपल्याला कामाचं आहे. जसं जसं नामचिंतन तुम्ही आम्ही करतो तसं तसं आमच्या मनाला समाधान प्राप्त होतं, तसं तसं शांती प्राप्त होत असते तुम्हाला. आणि मग अक्षय ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला त्याच्यानंतर होत असते. अक्षय सुखाची प्राप्ती त्याच्यानंतर होत असते. म्हणून हे नामचिंतनानं, भगवंताच्या नामचिंतनानं संतांनी प्राप्त केलं आणि संताजवळ गेलं की संतांकडून आपल्याला हे प्राप्त होतं. म्हणून संताकडे आपलं जायला पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण महाराज संताकडे गेले आणि जगद्गुरु फलसिद्ध स्वामी महाराजाकडे गेले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. जीवनामध्ये सगळं भोगलं आणि शेवटी चलत चलत तुम्हाला लक्ष्मण महाराजचं चिंतन बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल चरित्र, मी ते सांगत नाही. शेवटी साखर खेरड्याला गेले आणि सेवा करू लागले. त्यावेळेचे असलेले विद्यमान गंगाधर शिवाचार्य महाराज यांनी सांगितलं मठाची सेवा करा. आता सेवा करा म्हणल्याच्या नंतर त्यांनी विचार केला नाही, कारण त्यांच्याजवळ पैसा नव्हता. सगळं काही घरी सोडून आलते. मग ज्याच्याकडे पैसा नाही, माऊलीनं म्हणले आमच्याकडे पैसा नाही. साधकानं प्रश्न केला मनमत माऊलीला, आमच्याकडे पैसा नाही, आम्ही काय करा? माऊली म्हणले त्याला उपाय आहे ना. ज्यासी वित्त विषय नाही तेने अंगे सेवा करावी, काही सेवे शरीर दिले जे तत्पर हो निया. ज्यांच्याकडे पैसा नाही, पैसा असणाऱ्यानं पैसा देऊन सेवा करावी. पण पैसा देऊन सेवा करण्यापेक्षा या मृत शरीरानं, नाशिवंत शरीरानं सेवा केलेली आणखीन चांगली. इथं आल्याच्या नंतर आम्ही किती मोठे, आम्ही किती श्रीमंत आहे, आमच्याकडे कोणता अधिकार आहे, हे सगळं विसरून आम्ही या ठिकाणचं चटया उचलण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून काही माणसं बघा जीवनामध्ये पत्तरवळ्या उचलण्याचं काम करतात. तुम्हाला जीव घालतात पण सांगतात माऊली पत्तरवाळी उचलू नका. कारण पत्तरवाळी उचलण्याचं काम सगळ्यात हलकं आहे. पण ते काम करण्याला सुद्धा जे लाजत नाही ते खऱ्या अर्थानं सेवा करतात. माऊलीनं सेवा केली, मग आमच्यासारखी सेवा केली नाही. आम्ही सगळं घरचं आवरून सावरून इथे येतो आणि इथं आल्याच्या नंतर मला कोणी विचारलंच नाही, माझ्याकडे कोणी बघितलंच नाही, माझं नाव टाकलंच नाही. तुमचं सांगेन बरं का, मी तिकडं सांगायचं, तिकडं गेलं इकडचं सांगेल. इथं आपण काय करतो की व्यवस्था बघतो. वेदांतचार्य निष्ठ असणारे, पारदृष्टे परम असे असणारे, परभणी जिल्ह्याचं वैभव असे असणारे रंगनाथ गुरुजी सांगतात, परमार्थ म्हणजे 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. अवस्थेचा परमार्थ, व्यवस्थेचा परमार्थ आणि करमणुकीचा परमार्थ. अवस्थेचा परमार्थ तुम्ही आम्ही करतो, व्यवस्थेचा परमार्थ तुम्ही आम्ही करतो. कारण इथं आल्याच्या नंतर आम्ही चांगली जागा बसायला बघतो, खुर्ची बसायला बघतो. तुम्ही बसले म्हणून तुम्हाला म्हणून हात जोडून तुमची माफी मागतो. आता ज्यांना शरीराची काही तकलीफ आहे त्यांनी खुर्चीवर अवश्य बसायला पाहिजे. पण शास्त्रानं असं सांगितलं, आता काय करावं सगळं सांगावं लागतंय की वक्ता बसलेला असताना, कीर्तन चालू असताना शक्य जर झालं तर बरं का विचार करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण खाली बसलं पाहिजे. वक्त्यापेक्षा उंच असणार बसू नये असं एक शास्त्राचं विधान आहे. शिवारस मी तुम्हाला अजिबात दोषी ठरविलं झालो. तुम्ही अत्यंत श्रद्धावान आहे, तळमळीने या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही खुर्चीवर बसून का राहणार, पण आले हीच मोठी गोष्ट आहे. एवढ्या थंडीमध्ये एवढ्या गोड मालिकाचा त्याग करून तुम्ही आलात म्हणजे तुमचं अभिनंदन आहे, तुमचं साष्टांग प्रेमपत्र करायला पाहिजे.
कितीतरी मालिका आता यावेळेस चालू राहतात. या सगळ्या मालिकाचा त्याग करून जीवनामध्ये आलात तुम्ही, म्हणजे तुमचं काय कमी आहे का समजा. तर जीवनामध्ये बघा, समजा तुमच्याकडे काय अधिकार आहे, तुमची सेवा काय कमी आहे का. तुमची सेवा सकाळपासून जर पाहिली तर बघा, मालकाचं कोण करतंय काम, तुम्हीच करता. महिला मंडळच करतंय का आमचं, मालकाचं सगळं काम. धुणं भांडं कोण करतंय का, माणसं करतात. महिला मंडळच करते सगळं. स्वयंपाक कोण करतं, महिला मंडळच करतं. मुलं बाळ कोण सांभाळतं, अजिबात आमचं पुरुष मंडळ टेन्शन घेत नाही, सगळं महिला मंडळच करतं. घर फोडायचं काम कोण करतंय, म्हणून तुम्हाला धन्यवाद. एवढं तुमच्याकडं आमच्याकडं एवढी अधिकार शक्ती, कारण तुम्हाला शक्तीची उपासना दिलेली, शक्तीची उपाधी दिलेली आणि तुम्हाला साष्टांग प्रणिपात केलेला आहे. म्हणून संतांचं या ठिकाणी महत्व सांगितलेले. बाबा, संत कशाला म्हणावं, संतांकडे गेल्याच्या नंतर संत कसे असतात जीवनामध्ये, आपण सुंदर असा दृष्टांत पाहू. शिवार कर्नाटक बाउंड्रीवर कानोपाठक नावाचे एक संत होऊन गेले आयुष्यामध्ये. कानोपाठक ज्यांचं नाव होतं, संत होऊन गेले. आपल्या गावामध्ये शांत चित्तानं चिंतन करायचं, घराच्या बाहेर ओट्यावर बसायचं, कशाची चिंता करायची नाही, असं त्यांचं कार्य. त्यांची कीर्ती पसरत 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 या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यातून त्या तालुक्यात, या राज्यातून त्या राज्यात जाता 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 काशीच्या पंडितापर्यंत पोहोचली. कोणाची पोहोचली, कानोपाठकाची पोहोचली. तुम्हाला विचारत नाही, तुम्हाला विचारलं तरी तुम्हाला उत्तर देऊ वाटलं द्या, नसलं ते वाटत नका. मी सांगतो, कानोपाठकाची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली आणि काशीमध्ये पोहोचल्याच्या नंतर तिथं उदो झाला, जय जयकार होऊ लागला. जे कोणी येऊ लागलं कानोपाठकाचं गुणवर्णन करू लागलं. तिथल्या पंडितांनी विचार केला, पा एवढा कोण महान संत आहे, एवढा कोण सत्पुरुष आहे की आमच्या परत त्याचं नाव वर आहे. म्हणून त्यांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांनी काय केलं, एक माणूस नेमला. एका महापुरुषाला सांगितलं, बाबा जा त्या कानोपाठकांच्या गावामध्ये जा आणि त्यांची भेट घेऊन या. दर मजल करीत करीत तो पंडित कानोपाठकांच्या गावामध्ये पोहोचला आणि पोहोचल्याच्या नंतर त्याने विचारणा केली, कानोपाठक कुठं राहतात. सांगितलं. सज्जनानाथा काटे सारख्या महाराजांनी, जयस्वाल सारख्या महाराजांनी विचारलं, कानोपाठक कुठं राहतात. त्यांनी सांगितलं, पा तुम्ही जा. असं नीट सरळ गेला, तिथून डावीकडे कल्ला की कानोपाठकाचंच घर लागतं. आता हे सांगत असताना थोडं या ठिकाणी विशेषणा करावं लागत असते, पण तो वेळ नाही आपल्याकडे. आणि मग ते कानोपाठकाच्या दारापर्यंत पोहोचले. कानोपाठकाच्या दारामध्ये एक सुंदर अशा प्रकारची मोठीच्या मोठी विहीर होती. त्या विहीरच्या बाजूला एक ओढा होता, मोठ्या प्रकारचा वाडा होता, चिरबंदी. आणि त्या ओढ्यावर कानोपाठक बसले होते आणि बाजूला त्यांच्या आजूबाजूला लहान लहान 7-8 मुलं खेळत होते. कानोपाठक सुद्धा त्यांच्यामध्ये रममान झालेले होते. त्या पंडिताने येऊन बघितल्याच्या नंतर पंडिताने विचार केला, अरे बापरे, म्हणला आपण काशी पासून आलो. पहिल्या काळामध्ये काशीला जायचं असलं तर 6-6 महिने लागायचे म्हणतात, असं पायी जावं लागायचं. आणि एवढा प्रवास करून आपण आलो आणि इथं आल्याच्या नंतर बघितलं तर हे कानोपाठक नावाचे संत लेकरा बाळात खेळायले. त्याला वाटलं कानोपाठक नावाचे संत एखाद्या मोठ्या खोलीमध्ये बैठकीमध्ये बसले असतील, मोठमोठाले पुस्तक ग्रंथ त्यांच्याकडे असतील, ते वाचत असतील आणि त्याचा अभ्यास करत असतील. 4-5 लोक पुढे बसलेले असतील, प्रवचन करीत असतील. अशा प्रकारची मनात कल्पना घेऊन आलेल्या पंडिताला असं वैभव बघितलं. म्हणलं, हे लेकरा बाळातले संत, हे काय संत आहेत का. म्हणला, हे संत नाही होऊ शकत. म्हणून बघितलं, एक क्षण त्यांच्याकडं वापस फिरला. कानोपाठकाच्या लक्षात आलं, कारण ते संत होते, जाणते होते, अंतर्यामी होते. आणि त्यांनी बोलिलो, महाराज माऊली माऊली इकडे या. कुठून आलात आपण. त्यांनी सांगितलं, मी काशीहून आलो. कशा करता आलात. यायला सगळंच माहित होते,
पण विचारलं कशा करता आला, तर तुमचीच भेट घेण्याकरता आलो. मग माझी भेट घेण्याकरता आला तर वापस कसे निघाला? नाही म्हणले महाराज, काहीतरी गल्लत झाली, कोणीतरी चुकीचं सांगितली वार्ता. आम्हाला असं समजलं इथं कानोपाठक नावाचे एक विद्वान राहतात, संत राहतात, सत्पुरुष राहतात. आणि माझ्या लक्षात आले बाबा तुम्ही तर साधारण माणसासारखे या लेकरा बाळामध्ये रममान झाले. कुणाचे लेकर आहेत? कानोपाठक म्हणजे आमचीच लेकर आहेत. हे काय दुसऱ्याचे थोडेच लेकर आहेत म्हणले, उसने आणलेले माझेच लेकर आहेत म्हणले. ते म्हणजे एवढे लेकर असताना, एवढा संसार असताना तुम्ही सत्पुरुष कसं होऊ शकता? कानोपाठकाच्या लक्षात आलं. ते म्हणले महाराज तुमचं काय म्हणणं आहे? लेकर बाळ असल्यावर संत होऊ शकत नाही का? त्यानं लगेच उठले कानोपाठक, त्याच माणसाच्या लेकर एक एक लेकरू उचललं आणि भरलेल्या टाकून द्यायला सुरुवात केली. साथीच्या साथी लेकर त्याच्यामध्ये टाकून दिले. त्या पंडितानं तोंडात बोट घातलं, म्हणलं अरे बाप. मग कानोपाठकानं विचारलं बाबा आता समाधान झालं का? आता मी संत पुरुष वाटतो का? आता विद्वान वाटतो का? चला म्हणले आता जेवण करू आपण, प्रसाद घेऊन तुम्ही थकून आला असता. ते म्हणजे छे 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 बाबा, आता तर तुमच्या इथं पाणी पिणं सुद्धा गलत आहे म्हणले, कारण आता सुतक पडले म्हणले तुम्हाला. आता एवढे लेकर मारल्याच्या नंतर सुतक पडलं तुम्हाला, आता तुमचे इथं अन्न ग्रहण करणं चुकीचं आहे म्हणले. असं आहे का म्हणले? मुलं असल्यावरच तुम्ही अन्न ग्रहण करणार का? लगेच त्यांनी हाक मारायला सुरुवात केली. पिंट्याले, आता त्यावेळेस हे नाव नव्हते, पण आता दुसरे नाव घ्यायला समजा आपल्याला कसे समजणार नाही. म्हणून एका लेकराचं नाव घ्यायला सुरुवात केली. जसं नाव घेतलं तसं उडी मारून ते विहिरीतून लेकरू बाहेर येऊ लागले. मला काय सांगायचं होतं, दृष्टांत संपला. संत साधे भोळे असतात, दिसायला साधे असतात, पण त्यांच्याकडचा अधिकार महत्वाचा आहे. म्हणून अशा संताजवळच खऱ्या सुखाची प्राप्ती असते. म्हणून माऊली म्हणले आम्हा सुख दिसे संताचे पायी, संत ते अक्षयी समाधान. आता समाधान शब्द महत्वाचा आहे, शांती शब्द महत्वाचा आहे. शांती आणि समाधान दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला समाधान शब्दाचा अर्थ समजेल, शांती शब्दाचा अर्थ समजेल. तुकाराम महाराजांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तुकाराम महाराजांचं चरित्रही तुम्ही ऐकलेले. त्यांच्या जीवनातला दृष्टांत, एकदा फिरत फिरत गेले असताना डोंगरावरून येत असताना एका शेतकऱ्यानं दया येऊन घरी काही खायला नाही, घरचा काही विचार नाही म्हणून शेतात असलेल्या ऊसाची मुळी बांधून दिली. 10-12 ऊस बांधून दिले. तुकाराम महाराजांना मागितले नाही, पण कोणी दिल्यावर घेण्याचं काही कारण, हे विनाकारण नाही, काहीच नाही, हरकत करायची नाही. म्हणून ती मोळी घेतली, डोक्यावर घेतली, चालायला लागले. गावात आल्याच्या नंतर आता ऊस दिसले. लोक आधीच तुकाराम महाराजाला येड समजायचे, पोरं समजायचे. पोरं माग लागले, माणसं माग लागले, ऊस ओढायला लागले. आणि तुकाराम महाराज आलेल्या माणसाला एक एक ऊस वाटायला लागले. लोक हिसकावून घेऊ लागले, पोरं हिसकावून घेऊ लागले. ऊस घेता घेता घरापर्यंत येईपर्यंत त्याच्याकडे एकच ऊस उरला, एकच ऊस उरला. घरात बातमी समजली अगोदरच, कारण तुम्हाला बातमी समजायला उशीर लागत नाही. तुम्हाला बातमी समजायला सगळ्यात अगोदर बातमी समजते. बातमीचं जर केंद्र कुठे असेल तर महिला मंडळाकडे. फक्त तुम्हाला समजा गावात जर बातमी पसरवायची असेल, गबाळे सर समजा व्हिडिओ शूटिंग करायची काहीच गरज नाही, फक्त महिला मंडळाकडे सांगायचं आणि त्या महिला मंडळाला एकच सांगायचं. काय सांगायचं? मी सांगायलो ते दुसऱ्याला कोणाला सांगू नका, एवढंच म्हणायचं. असं म्हणलं की काम तुमचं बरोबर झालं म्हणून समजा. ती महिला मंडळ लगेच उठती, दुसरीकडे जाते आणि तिला म्हणते तुला म्हणून सांगायला, कोणाला सांगू नको. असं गावातल्या शेवटच्या महिला मंडळापर्यंत चालतंय. आणि तरी पण ती म्हणते कोणाला सांगू नको. शिवार शिवार असं
जिजाऊ मातेला लागली. जिजाऊ मातेने विचार केला, आज खूप ऊस यायले, आज खूप दिवसानं खायला भेटणार आहे. पण तुकाराम महाराज घरात जेव्हा आले त्याच्या हातात एकच ऊस दिसला. लोकांनी सांगितलं ऊसाची मोडी घेऊन आले, एकच ऊस दिसला. जिजाऊ मातेला राग आला, जिजाऊला राग आला. आणि राग आल्याच्या नंतर तुकाराम महाराज आले, घरात बसले आणि बसल्याच्या नंतर हातात असलेला ऊस आवलीच्या हातात दिला. आता एकच ऊस एवढी मुळी कुणाला वाटून टाकली की लईच मोठा आपला नवरा दानशूर आहे, वाटला असेल कोणाला. एकच ऊस आणला घरी म्हणून त्या आईला राग आला आणि रागाच्या भरामध्ये हातात घेतला ऊस आणि ऊस तुकाराम महाराजाच्या पाठीमध्ये दंड मारल्याबरोबर त्या ऊसाचे 3 तुकडे झाले. किती जोरात लागला असं घरात हानतेत असं कधी मध्ये, पण बाहेर कोणी सांगत नाही. नाही असं नाही ना, ते सांगायसारखं नाही ना पुन्हा. आता ही काय मी खोटी गोष्ट सांगणार. आता आवली मातेनेच मारलं, आपल्याला काय हरकत आहे मारायला. आणि बघा किती समजा आता तुमच्याकडे सुखाची कल्पना करत असताना बघा तुम्हाला आपल्याला सुखाची कल्पना किती. पहिल्या काळामध्ये बाहेरून पाणी आणावं लागायचं का नाही, बाहेरून पाणी आणावं लागायचं. आता घरामध्ये बोर झाले, बोरानं आपलं मन समाधान झालं नाही. पहिले हापसे गेले, आता बोर आले. बोरानं सुद्धा समजा मोटार बटन दाबून पाणी घ्यायची आपल्याला कंटाळा यायला. मग त्याच्याकरता काय झालं, पुन्हा मिस्त्री निघाले. मिस्त्रीने सगळी पाईपलाईन केली. पाईपलाईन केल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला ते सुद्धा अवघड वाटू लागलं. आता बाथरूम मध्ये जाऊन पाणी घ्यायचं सगळ्याच कामाला जमणार नाही. ते म्हणजे बाथरूम मध्ये नळ वेगळा, स्वयंपाक घरामध्ये किचन मध्ये नळ वेगळा, बाहेरून पाहुणा आला त्याला खालीच नळ वेगळा, असे सगळे जागोजागी नळ निघाले. किती मोठं सोपं काम झालं. आता एवढंच काम बाकी राहिलं, समजा पाहुणा आल्यावर त्याला असा गिलास भरून द्यायची सुद्धा हे नाही. मला वाटायला आता त्याला सुद्धा एक नळी बसवायला पाहिजे आणि पाहुण्यानं पाणी मागितलं की नळी तोंडात दिली. हो ना, केवढं सुख झालंय. आपल्याला पहिल्यासारखे मातीचे घर नको वाटायले. आता सगळे आरशीचे नवीन पोरायचे लग्न करायचे असलं तर सर काय विचारायला, अगोदर सगळ्यात अगोदर तुमचं घर बांधलेलं आहे. मातीचं घर असलेलं तर कोणी पोरगी द्यायले का नाही. शहरमध्ये आता तुमच्या घर बांधलेली गोष्ट वेगळी, पण बघा यानं किती सत्यानाश केलाय आपल्या जीवनाचा. आता हे आरसीसीचे घर आले, फरशी बसवली आणि फरशी बसवल्याच्या नंतर आमच्या पाठीमाग व्याध्या लागले. सगळ्यात मोठं जर कोणतं उत्पन्न झालं असेल तर ते म्हणजे शरीरामध्ये वात निर्माण होण्याचं काम ही फरशी करत असते. आणि या फरशीवर चाललं की माणसाच्या शरीरात वात निर्माण होतो. मग सांधेवात असेल, वाताचे अनेक 9 प्रकार आहेत. आता ते आमच्या अण्णा औषध घेऊन आले, ज्याला पाहिजे असेल त्याने घ्या त्याच्याकडे. वाताचे प्रकार, मग आमचे गुडघे दुखायला लागले, आमची कंबर दुखायला लागली. मग ते कोणी म्हणले मूग काढला, मूग लावली, म्हणले किती बाई टाईट झाली. आता ते असे खूप झाले. गुडघ्याला कोणता मलम लावला ती बाई टाईट झाली. ते खपू 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 असे समजा कंपन्या तयार करायला आणि तुमच्या आमच्याकडून पैसा नाही आले. पण आपल्याला समजायचं की नेमकं व्याधी कशामुळे व्हायली, या फरशीमुळे व्याधी व्हायली. मग पुन्हा डॉक्टरने सांगितलं याच्यावरचा उपाय, या फरशीवर तुम्ही अनुमानित चालू नका. फरशीवर काय करा, चप्पल घाला. मग चप्पल आली घरामध्ये. आता घरामध्ये चप्पल आली. पहिल्या म्हणत होते स्वयंपाक घरामध्ये चप्पल नेऊ नये, पण मग आम्ही त्याच्यामध्ये पर्याय काढला, नवीन चप्पल आणली. ती पुन्हा दुसरीकडे कुठं न्यायची नाही, ती फक्त स्वयंपाक घरातच वापरायची. संडास मधली चप्पल वेगळी, बाथरूम मधली चप्पल वेगळी, बाहेर जायची चप्पल वेगळी, किचन मधली चप्पल वेगळी. आता एकच चप्पल बाजारात यायची शिल्लक राहिली. शिवार शिवार तुकाराम महाराजांच्या शरीरावर मारलं आणि उसाचे 3 तुकडे झाले. आता किती राग आला असेल तुकाराम महाराजाला.
पण ते तुमच्या आमच्या सारखे नव्हते. तुकाराम महाराजाला अजिबात राग आला नाही. तेवढ्या भयानक अवस्थेमध्ये सुद्धा पत्नीच्या रागाकडनं पाहता तुकाराम महाराज म्हणले, आवले बरं झालं म्हणले, मला हे एक ऊस समजा कोणाला द्यायचा प्रश्न पडला होता. बरं झालं म्हणले, तो माझ्या अंगावर मारून 3 तुकडे केले, एक लेकराला होईल, एक तुला होईल, एक मला होईल म्हणले. याला काय म्हणतात दृष्टांत संपला, याला काय म्हणतात समाधान, याला काय म्हणतात शांती. एवढी शांती ज्यांच्याकडे असते त्याला संत असं म्हणतात. आणि त्या संताच्या पायाजवळ आपल्याला सुख प्राप्त होत असतं असं लक्ष्मण महाराज म्हणतात. नुसतं सुखच प्राप्त होतं का? नुसतं सुख प्राप्त होत नाही तर अजून काय काय होतं अभंगाचं दुसरं चरण. दयाचे आगर कृपेचे सागर, दयाचे आगर कृपेचे सागर, दयाचे आगर कृपेचे सागर, दयाचे आगर कृपेचे माऊली काय म्हणले दुसऱ्या चरणामध्ये, संत कसे दयावान आहे, ज्यांच्याकडे दया भरपूर आहे. दया निरंतर तुम्हा पासी, जगाच्या कल्याणात तुमचे अवतार. दया निरंतर तुम्हा पासी. किंबहुना इकडे एक प्रमाणे असं की बाबा जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती अष्टविधी परोपकारी. माऊली म्हणतात की ज्यांच्याकडे दया भरपूर आहे आणि विनाकारण दयाळू आहे. आपण तरी स्वार्थापोटी दया करतो. आपल्याकडे कसे आपण दया करतो पण कुणावर दया करतो की ज्यानं आपलं ज्याच्याकडे आपलं काही काम आहे किंवा जे आपल्या कामाला पडतं आणि दया केल्याच्या नंतर त्याच्यावर काही उपकार केल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये एकच इच्छा असते, कधीतरी यानं आपल्या कामावर पडावं, कधीतरी यानं आपलं काम करावं. साधारण आपल्या जीवनामध्ये समजा एखादीने साखर उसने दिली, कशा करता उसने देतात? एखाद्यावर आपल्याला काम पडलं तर तिच्या इथून साखर आणता येईल. पण काही घरं असे असतात, तुमच्या इकडे नाही बरं का, ते नुसतं मागण्यापुरतच असतात. त्याच्याकडे तुम्ही कधी बी जा, त्याचा डबा रिकामाच असते, दिली असती माय पण काय करा आताच संपली साखर. अशा याला आपण दया करत नाही. पण संत विनाकारण दयाळू असतात. बरेच प्रमाण बरेच दृष्टांत आपल्याला सांगता येतील. संतांकडे विनाकारण दया असते, कारण कोणत्याही स्वार्थापोटी नाही. म्हणून तर संताला परिसाची उपमा सुद्धा कमी पडते, संताला आईची उपमा सुद्धा कमी पडते. संताला आईची उपमा दिलेली आहे म्हणून तर संत माऊली म्हणतात. कुणालाही आपण माऊली म्हणतो. माऊली म्हणजे काय? माऊली म्हणजे आई. आपण माऊली या शब्दाचा अर्थ कुणालाही हात जोडताना जय हरे माऊली म्हणतो, शिवशरणा माऊली म्हणतो. समोरच्याला आपण काय म्हणतो की त्या सत्पुरुषाला माऊलीची उपाधी देतो आपण, कारण संत आई सारखे असतात.
संत परिसासारखे असतात, पण दोन्हीमध्ये भेद आहे बघा. याच्यामधला जर फरक आपल्याला जाणून घ्यायचा असेल, सांगितलं रात्री की परिसाची उपमा दिलेली आहे संताला, पण संताला परिसाची उपमा कमी पडती का? तर परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाला परीस बनवू शकत नाही, लोखंडाला परीस बनवू शकत नाही. पण संत काय करतात की संत आपल्याकडे आलेल्या भक्ताला आपल्यासारखं बनवतात आणि त्याला देवाची प्राप्ती करून देतात. म्हणून संताला परिसाची उपमा कमी पडते, संताला आईची उपमा कमी पडते. आईची उपमा देते. आईचं काम काय आहे की आपल्या सगळ्या लेकरावर समान प्रेम करते. एखाद्या आता आजकाल नाही, पहिल्या काळामध्ये 5-5, 10-10 लेकरं असायचे, पण 10 लेकरावर आईचं प्रेम सारखंच असायचं. जयस्वारांनी त्याच्यामध्ये भेदभाव नसायचा. सगळ्या लेकरावर सारखंच प्रेम करणारी तिलाच आई म्हणतात. मग हे सगळ्या लेकरावर प्रेम करते आई, तिला आई म्हणतात, माऊली म्हणतात. पण आई काय करते? आईमधील संतांमध्ये फरक कोणता आहे? आई आपल्या लेकरावरच प्रेम करते. आई दुसऱ्याच्या लेकरावर नाही, दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपला तो बब्या. आणि म्हणून हा फरक आहे. पण संत त्यांच्याकडे गरीब येऊ, श्रीमंत येऊ, वृद्ध येऊ, बाल येऊ, कुणी येऊ, त्यांच्यावर सरळ समान प्रमाणात दया करतात. म्हणून खऱ्या अर्थानं ते दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेची पार राहतात ते. कारण ते या मायेला ओलांडून गेलेले, मायेच्या पलीकडे त्यांचं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं जीव तुम्ही आम्ही अलीकडे, सगळ्यांची उत्पत्ती मायेमधूनच झालेली. मायेशिवाय कोणीच अस्तित्वात आलेलं नाही. प्रत्यक्ष भगवान शिवाची उत्पत्ती निर्गुणात असलेला शिव परब्रह्म सगुणात जर गुण आणला असेल तर तो मायेलाच आणला. मायेशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही. माया म्हटलं की प्रकृती आली. भगवान शिवाला निर्गुणातून सगुणात आणण्याकरता मायेनच प्रयत्न केले आणि मायेनच त्याला अस्तित्वात आणलं आणि मायेनच त्याच्या संग लग्न केलं आणि मायेनं लग्न करून या जगाचा विस्तार केला. पण माया एवढी विचित्र आहे बघा. मायेचं एक काम आहे. कोणतं काम आहे? माया शब्दाचा विग्रह जर केला आपण, मा अधिक या, तर मा शब्दाला शास्त्रामध्ये नाही असा शब्द आहे. आणि या शब्दाला जी शब्द आहे, जे नाही ते दाखविते आणि आहे ते झाकविते, त्यालाच माया म्हणतात. शिवार कारण आपल्याला सत्याचा बोध कधीच होऊ देत नाही ती माया, आणि असत्याचा बोध केल्याशिवाय राहत नाही ती माया. आपल्याला असत्य खरं वाटतं आणि सत्य खोटं वाटतं. सत्य ईश्वर आहे, सत्य तुम्हाला आम्हाला भगवंत आहे, संत सत्य आहे, पण ते आम्हाला खोटं वाटतात. आम्हाला चांगले सांगणारे माणसं आवडत नाही, आम्हाला आमच्या हिताचे सांगणारे माणसं आवडत नाही, आमच्या मनाला पटल ते सांगणारे माणसं आपल्याला आवडतात. म्हणून तर समजा बऱ्याच ठिकाणी महाराजाला म्हणतात समजा की महाराज आज असं कीर्तन करा, असं कीर्तन करा, लोकायला पटल असं कीर्तन करा. लोकायला पटल असं कीर्तन कशाला करायचं? अरे कीर्तनकारानं तुला पटल असं कीर्तन करा. कीर्तनामध्ये कीर्तनकारानं दुसऱ्याला उपदेश करण्याचा प्रयत्नच करू नये. कीर्तन करणं म्हणजे आत्मप्रवर्तीनं आपल्याला उपदेश करण्यासारखं आहे. आणि मी जे सांगालो त्याच्यामध्ये मी कितपत बसतो याचा विचार कीर्तनकाराने केला पाहिजे. अन्यथा समजा हे कीर्तनाचा बाजार होऊन बसला. शिवार म्हणून काय गावामध्ये 50 वर्षापासून सत्य चालू आहे. पण विचारलं तुमच्या गावामध्ये बदल काय? तर बदल एका शब्दाचा सुद्धा नाही, एका अंशाचा सुद्धा नाही, एका आण्याचा सुद्धा बदल नाही. तेवढेच लोक दारूची दुकानं बंद नाहीत, गुटख्याचे बंद नाहीत, व्यसनाचे बंद नाहीत. हे का होऊ लागलं?
तर सांगणारा मध्ये आचरणात नाही, सांगणारा आचरणात असेल, विहिरीत असेल तर पोहण्यात येईल. म्हणून आपण नेहमी म्हणायचे अगोदर आचरण सुधारायला पाहिजे. आचरणावर भर दिला, आचार मार्गाचे ठाई रावर सारखाच पाहिजे, मार्ग चुकता अग्रेसर आणि म्हणून आमचं आचरण सुधारायला पाहिजे. आता बरेच कीर्तनकार सांगतात संस्कार करा, संस्कार करा, म्हणतात की नाही असं खरंय का नाही? कुणावर संस्कार करायला पाहिजे? हा म्हणा की जोरात, मुलाबाळावर करायला पाहिजे. सगळ्यांना ऐकलं की नाही? तुमचं काय म्हणणं आहे? मुलाबाळावर संस्कार करायला पाहिजे. मारुत्यांना मुलाबाळावर संस्कार करायला पाहिजे. सगळे सांगतात मुलाबाळावर संस्कार करायला पाहिजे, मुलाबाळावर संस्कार करायला पाहिजे, मुलाबाळावर संस्कार करायला पाहिजे. शिवलिंगानं मी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तनाला थोडा वेळ होता. तर मला सवय समजा रुपाळी संपल्याच्या नंतर यायची, शंकरमाई चालूच राहू द्यायची, मग आरामाने यायचं, असं आपलं अजिबात काम नाही. कीर्तनाला जायचं असलं तर वेळेच्या अगोदर 4 वाजता 5 वाजताच मी जात असतो त्या गावामध्ये. अवचित एखाद्या वेळेस उशीर झाला असं, त्यांना वाट पाहण्याची लावण्याची माझी तशी मानसिकता नसते. ती जाऊन सोडा गोष्ट, माझं पुराण ऐकू नका. त्या गावामध्ये गेलो आणि थोडा वेळ होता म्हणून असं बाजूला उभं राहिलो. 4-5 मुलं होते आणि 4-5 मुलं गप्पा मारत आम्ही उभं राहिलो. सगळ्यांच्या ओळखी होत्या आणि ओळखी असल्यामुळं आम्ही बोलू लागलो. गप्पा मारता मारता त्याच्यामध्ये एका मुलानं 20-22 वर्षाच्या मुलानं तंबाखू काढली आणि तंबाखू काढल्याच्या नंतर त्या तोट्यातून म्हणा त्या कोणती गोमाता काय राहते गाय छाप, मला हे नाही ना, बरं झालं तुम्ही सांगितलं. गाय छाप त्या पुडीतून तंबाखू काढली, हातावर घेतली, पुन्हा त्या याच्यातून चुना काढला. ती चुना काढण्याची पद्धत ती शिक्षणच घ्यावं लागते. कसा चुना घ्यायचा, कसा नखाना काढायचा किंवा बोटानं काढायचा, ते मग चोळायचं किती, त्याच्यावर किती ठोके द्यायचे, असे 3 द्यायचे का 4 द्यायचे, हे सगळं याला गुरुच पाहिजे. बघा, गुरुच पाहिजे याला, गुरु असल्याशिवाय ते जमत नाही. ते असा तंबाखू खाऊ लागला. आता मी कीर्तनकार, मग आम्ही म्हणलो बाबा सर तंबाखू खाणं वाईट आहे, तंबाखू खाऊ नको. ते म्हणला महाराज तुम्हाला काय माहिती तंबाखूची चव, खाल्ल्यावर समजून म्हणला. आता ते सांगत बसत नाही, मी संस्काराचं सांगू लागलो, तुम्हाला दृष्टांत सांगून गेलो, नीट लक्ष देऊन ऐका. संस्कार कुणाला करणं जरुरीचे. त्या मुलाने सांगितलं महाराज तुम्हाला तंबाखूची काय चव माहित आहे? ही तंबाखू अशी आगळी वेगळी आहे. मी म्हणलं बाबा ते काही जरी असलं तर तंबाखूला करकर होते, त्या पुडीवर लिहिलेलं आहे तंबाखू खाऊ नये, तंबाखू वाईट असते, व्यसन वाईट असते. मग मला राग आला आणि मी म्हणलो मी तुझ्या वडिलाला सांगेल. ते म्हणला महाराज तुम्ही माझ्या बापाला नाही, माझ्या बापाच्या बापाला सांगा. आपण बापाला काय बापाच्या बापाला भेट नाही. आता मला गप्प बसावं लागलं आणि इतक्यात काही क्षणामध्ये त्याचे वडील तिकडून येऊ लागले. ते वडील जसे जसे आमच्याकडे जवळ येऊ लागले, जवळ 4-5 पावलाच्या अंतरावर राहिले की त्या मुलानं हातामध्येच तंबाखू होती, ते दोन्ही हात असे पाठीमागे धरले. तर मला विचार पडला, बापाच्या बापाला नाही घेणारा मुलगा वडिलाला पाहिल्याबरोबर हात मागे घेतो, याचा अर्थ वडिलाला भिला. मी विचारला अरे तू आताच म्हणला बापाच्या बापाला भेट नाही, मग आता का हात मागे घेतले सांगू का? ते म्हणला महाराज तसं नाही, हात मागे घेण्याचं दुसरं कारण. मी म्हणलं काय कारण आहे, सांग काय कारण आहे? ते म्हणला महाराज दुसरं कारण आहे. काय कारण आहे? त्याने सांगितलं महाराज माझे वडील इथं आल्याच्या नंतर माझ्या हातात जर तंबाखू बघितली चोळलेली तर याच्यातली अर्धी वडील मागतात म्हणून मी पाठीमागे. आता मला खऱ्या अर्थानं सांगा संस्कार करण्याची गरज कोणावर? संस्कार करण्याची गरज आमच्यावर. आम्ही जर सुधारलो, शिकलेली आई या उगाच मनी लिहून ठेवल्या नाही, शिकलेली आई घर पुढे नेईल. म्हणून आम्ही जर संस्कारित झालो, आम्ही शिक्षण खूप घेतलं, आम्ही वकील झालो, बॅरिस्टर झालो, डॉक्टर झालो,
पण आम्ही संस्कारित झालो नाही. ते संस्कार आमच्यावर खऱ्या अर्थानं होण्याची गरज आहे. आम्हीच आमच्या कपड्यामध्ये बदल केला. पहिले आमच्या शरीरामध्ये अंगभर कपडे असायचे, आता आमचे कपडे लहान लहान होत गेले. आमच्या मुलीवर आम्ही काय संस्कार करणार? आणि म्हणून कधी विचार करा बघा, जे काही अत्याचार होतात ते हिंदूच्या मुलीवरच होतात. तुम्ही कधी असं ऐकलं का परधर्मीवर अत्याचार झालेले? परधर्मीयांचा ड्रेस बघा, तो सगळा झाकलेला आहे. म्हणून त्या समाजावर कधी अत्याचार झालेले तुम्ही बघितले नाही. पेपरमध्ये एकही बातमी नाही. तुम्ही प्रत्येक पेपर पकडून बघा. आपल्या हिंदू समाजाच्या मुलीवर अत्याचार का होता? तर आम्ही संस्काराच्या बाजूला गेलो. आमच्यात संस्कार राहिले नाही, आमच्या मुलीमध्ये संस्कार कुठून येतात? म्हणून ज्या घरामध्ये भजन आहे, ज्या घरामध्ये परमार्थ आहे, ज्या घरामध्ये संतांची महात्म्यांची सद्गुरूची सेवा आहे, ज्यांची आई वडील लिंग पूजा दररोज करतात, त्याचे लेकर निश्चितच देवपूजा केल्याशिवाय राहणार नाही. ही गरज आम्हाला आहे. आम्ही लिंगपूजा करत नाही, लिंगपूजेचा कंटाळा करतो आणि लेकरायला म्हणतो दीक्षा घ्यायला पाहिजे, लिंग बांधायला पाहिजे. अगोदर आई वडिलांना लिंग बांधायला पाहिजे. म्हणून आमच्या गळ्यामध्ये अगोदर लिंग असलं की मुलं आपोआप मार्गाला लागतात. म्हणून तर परमरश्यामध्ये ओळी दिली, वडील अग्रगण्य क्रिया टाकीती तैसेची वर्तती, म्हणून न टाकीची अधिक स्थिती वाढ विजय सज्जनी. आई वडिलांना अगोदर संस्कारित व्हायला पाहिजे, त्यावेळेस कुठे तुमच्या आमच्या मुलाला संस्कार लागतील बाबा हो. म्हणून आम्ही संतांकडे गेलं पाहिजे. संत कसे येतात? दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेची पर राहते. म्हणून या मायेच्या पलीकडे जाणाऱ्या संतापाशी, कारण या मायेला ओलांडून जाणं आपल्याला अशक्य आहे. आणि ओलांडून जायचं असं तर याच्यासाठी एकच उपाय, भ्रांतीचा पडदा शिवकृपे निघे, मग ते आगे समाधान. म्हणून शंकर आम्हा सुख दिसे संताचे पायी, संतते अक्षयी समाधान. दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेची अपार राहता ते. अभंगाचा पूर्वार्ध झाला. 10:15 वाजले. आपल्याला फक्त अवघ्या 10 मिनिटांमध्ये कीर्तन आवायचंय. आता 10 मिनिटं म्हणून मी तुमची 11 वाजवणार नाही. 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं. मध्यंतर झालं.
आणि मध्यंतरामध्ये आपण भजन घेतलं भगवंताचं. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, खरोखरच तुमचं अभिनंदन. एकदा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणल्यावर तुम्ही बेशक जोरात वाजवल्या टाळ्या, पण जेव्हा भजन चालू होतं तो आम्ही बघितलं काही काही जणांना आपले हात बाहेर काढलेच नाही. अजिबात नाही. तुम्ही पुढे बसलेले असले तितक्यानेच काढले. कारण तुम्हाला एक समजा कसं होतं, अवघड आहे. महाराजांच्या पुढे बसत नाही आणि बसले तर महाराज काय म्हणतील की बाप्पा म्हणून समजा नाईलाजानं हात काढावं लागतात, समजा टाळी वाजवावं लागते, म्हणावंच लागतंय. मनाभावनेतून म्हणणं वेगळं आणि धाकाधाकाने म्हणणं वेगळं. पण कसं का होईना म्हणा, नामचिंतनात 10 अपराध सांगितलेले आहेत. म्हणून नामचिंतन कसं घ्या, ते कसंही घेतलं तरी. आता बी बघा, जमिनीमध्ये कसंही टाका जमिनीमध्ये. आता त्या मोग्यातून पहिलं फिरत होते, आता ट्रॅक्टरनं फिरायले. ट्रॅक्टरनं फिरत असताना शिवलिंगांना ते बी काय सोयीचं पडत असेल का, त्याचा कोंबच वर निघण असं सोयीचं पडतं, कसंही पडलं. पण त्याला व्यवस्थित हवामान भेटलं की ते बियामधून अंकुर उपजतंय. तसं नामचिंतन तुम्ही कसं घेतलं तरी त्याच्यामधून समजा निश्चितच परमपदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही ते करायला पाहिजे. आम्ही जर टाळी नाही वाजवलं, टाळी कशा करता वाजवतात? टाळी म्हणजे टाळणे. टाळणं काय टाळायचं तर आमचं पाप टाळायचं, पुण्य नाही, फक्त पापट टाळायचं. आता रात्री सांगितलं समजा तुम्हाला की झटकन अर्ध पुण्य तुमच्याकडे येते, हात लावला की उघड येते का तुमच्याकडे? शिवपुराण बघा वाचून, नाही शास्त्र वाचून बघा, तुमच्याकडे अर्ध पुण्य येते. शास्त्रानं सांगितलंय म्हणून तर तुम्हाला अर्धांगिनी म्हटलेलं आहे. अर्ध पुण्य येते, पण कवा तुम्ही मालकाची व्यवस्थेत मनोभावे जर सेवा केली तरच अर्ध पुण्य येते, नसता येत नाही. मी गादीवर उभं राहून सांगायला शिवार म्हणून आम्ही व्यवस्थित मनोभावे पूजा केली पाहिजे. म्हणून माऊली म्हणले बाबा संतांना आम्ही गेलं पाहिजे, संतांकडे गेलं पाहिजे आणि या प्रश्नाचे उत्तर विचारले पाहिजे. जगामध्ये अनेक संप्रदाय, अनेक वाद आहे, अनेक सिद्धांत आहे. या सगळ्या सिद्धांताचा मेळ संतांनी एका जागी बसवला. कारण संताला माहित होतं पुढे चालून इथं वाद निर्माण होणार आहे. शंकराचार्यानं 7व्या शतकामध्ये अद्वैत सिद्धांत मांडला, हम ब्रह्मास्मी. त्याला पंडितांना त्यांनी विरोध केला. त्यांनी द्वैताद्वैत सिद्धांत मांडला, द्वैत नावाचा सिद्धांत मांडला. पुढे चालून त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आल्या. कुणी अद्वैत सिद्धांत मांडला, कुणी द्वैत सिद्धांत मांडला, कुणी द्वैताद्वैत सिद्धांत मांडला, कुणी शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांत मांडला. पण आमच्या शास्त्रानं शिवसंप्रदायाने एक विशेष अशा प्रकारचा सिद्धांत मांडला, त्याला शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांत असं म्हणतात. त्याच्याकरता आपल्याला सिद्धांत शिका म्हणून वाचून बघावं लागतं. आणि म्हणून षटस्थळाचे 101 अंग कसे निर्माण झाले आणि त्या प्रत्येक अंगाची भावना आपल्याला समजून घ्यावा लागते. म्हणून अशा प्रकारच्या अनेक मतांचा गलबला शास्त्राने एका ठिकाणी आणला संतांनी आणि त्याच्यातलं मर्म आपल्याला समजावून सांगितलं. बाबा हे सगळं बाजूला सारा, आपल्याला एवढं शास्त्र समजणार नाही, एवढ्या खोलामध्ये जाता येणार नाही. म्हणून माऊली म्हणले आनंदाचा जर लाभ घ्यायचा असेल तर काय करा, भोगाचं 3रं चरण. मताचा गलबला येथे हो विठाला, मताचा गलबला येथे हो विठाला, येथे हो विठाला. आनंद
ठेवला, या सगळ्या मतांचा एका जागी सगळा मिसळ केला आणि एकच त्याच्यामधून सार काढलं. आणि ते सार जर काही असेल जीवनामध्ये तर ते भगवंताचं नामचिंतन आहे. मी असं म्हणणार नाही, कोण्याही आपापल्या स्वधर्माप्रमाणे आपापल्या संप्रदायाप्रमाणे कोणत्याही देवतेचं ध्यान चिंतन करा, सगळे मार्ग एका ठिकाणी जाणार आहे. जगामध्ये अनेक प्रकारच्या नद्या आहेत, पण या सगळ्या नद्या शेवटी जर कुठं जात असतात, त्या नद्यांना पूर्णविराम जर कुठं भेटत असेल तर ते म्हणजे सागरातच मिळतं. सगळ्या नद्या शेवटी सागरामध्ये समर्पित होत असतात, तसे सगळे संप्रदाय शेवटी कुठं जर समर्पित होत असतात तर ते भगवान शिवामध्ये समर्पित होत असतात. आता मी भगवान शिवच का म्हणलो? आधी सांगितलं सगळे संप्रदाय एकच आहेत. विचार करा सज्जन, सगळ्याला शेवटी शिवाकडे जावं लागतं. ती जागा कोणती आहे? तर बघा, तुम्ही बघा, जीवाचं काय करावं लागतंय असं जर विचारलं तुम्हाला, प्रश्न आहे, जीवाचं काय करावं लागतं? शास्त्रानं सांगितलं तुम्हाला जीवाचं काय करावं लागतं, तर जीवाचं एकच उत्तर आहे, जीवाचा शिवच करावा लागतो. जीवाचा विठ्ठल करता येत नाही, जीवाचा स्वामी समर्थ करता येत नाही, जीवाचा मारुती राय करता येत नाही, जीवाचा गणपती करता येत नाही. जीवाचं एकच करावं लागतं. या जन्माला आलेल्या जीवाचा शिवच करावं लागतंय, म्हणून त्या शिवाला समर्पित व्हावं लागतं. शिवारो म्हणून माऊली म्हणली, बाबा मतांचा मतांतराचा गलबला इथं सगळ्यांनी मिटवला. प्रमाण खूप आहे, दृष्टांत खूप आहे, आपल्याकडे वेळ नाही. अवघा आपल्याकडे 5 मिनिटं वेळ उरले, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चरण सोडवायचे. माऊली म्हणले, बाबा त्यांची संगती झाली, त्यांची संगती झाल्याबरोबर आमूलाग्र बदल घडतो. कशा प्रकारे बदल घडतो? जसं एखाद्या माऊलीचं लग्न होतं. बघा, लग्नाच्या अगोदर पाटलाच्या घरची असलेली मुलगी देशमुखाच्या घराण्यामध्ये दिली. आता सावध सावधान असं म्हटलं आणि वाजंत्री वाजवा सावधान म्हटलं की क्षणार्धात बदल होतो का रे? होत नाही बदल. सावधान म्हणल्याच्या नंतर, अक्षता पडल्याच्या नंतर हे बदल होत नाही. आता आपल्या समाजाची दिशा बदलली, त्याला वेगळं कारण आहे. केव्हा बदल होतो? तर ज्या वेळेस कन्यादान म्हटलं जातं त्यावेळेस बदल घडतो, पंचाचार्याच्या साक्षीनं. म्हणून तर बघा, आता नवीन पद्धतीनं, पहिलं आपल्याकडे नव्हतं, पण आता महाराज लोकांना सगळ्यांनी प्रबोधन करून सांगितलं की अगोदर कन्यादान करा आणि मग अक्षदा फेका. अक्षदा हे लौकिक आहे, पण कन्यादान हे खरं तत्व आहे. मुख्य प्रवृत्तीनं आलेलं जर काही असं शास्त्र तर ते कन्यादान आहे आणि गौण पद्धतीनं आलेलं अक्षदा फेकणे. म्हणून पहिल्या काळामध्ये ज्वारी फेकायचे, आताच्या काळामध्ये त्याच्यात बदल करून अक्षदा म्हणजे तांदूळाचे दाणे फेकायला लागले. आता तांदूळाचे दाणे का फेकतात त्याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे, हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. सगळ्यात जर जीवनामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल, अन्नामध्ये, तर ते भातामध्ये. भात खाल्ल्याच्या नंतर भातावर जे संस्कार होतात आणि त्या संस्कारानं आपल्या जीवनामध्ये, आचरणामध्ये आमूलाग्र बदल घडतो, तसा दुसऱ्या अन्नानं घडत नाही. म्हणून तांदूळ फेकतात. मग कन्यादान मुख्य प्रवृत्तीनं आलेलं आहे. कन्यादान झाल्याबरोबर पाटलाची असलेली मुलगी क्षणार्धात देशमुखाचं नाव तिच्या पाठीमागे लागलं. धर्मेच्या, अर्थेच्या, कामेच्या, नातीच्या रामी, नातीच्या रामी असं महाराज म्हणल्या बरोबर तिच्यामध्ये बदल घडते. आणि मग महाराज म्हणतात तिला नाव घे बाई, नाव घे. मग ती आपल्या पाठीमाग पहिल्यानं कुमारी मंगला विश्वासराव पाटील असं म्हणणारी, मग तिथं बदल घडतंय आणि मग तिथं कुमारी जाते. मग सौभाग्यवती मंगला. आता इथं पण मंगला नाही ना, असं का चुकून नाव आलं. मंगला, सौभाग्यवती मंगला
आणि पुढे मालकाचं नाव आणि पुढे आडनाव देशमुख लागलं जातं. हा बदल घडतो. हा बदल किती क्षणात घडतो? माऊली चौथ्या चरणामध्ये सयाची संगाते आम्हाचे फळाले आम्हाचे फळाले सयाची संगाते आम्हाचे फळाले आम्हाचे फळाले सयाची संगाते आम्हाचे फळाले आभासी फळाले सयाची संगाते आभासी फळाले आभासी माऊली म्हणले तयाची संगती आम्हाशी फळली भ्रांती ही निमाली क्षणा माझी. घंट्यामध्ये 2 घंट्यामध्ये दिवसामध्ये वर्षामध्ये नाही म्हणले बदल घडला. क्षणार्धात बदल घडतो त्याला संत संगती असं म्हणतात. संत संगतीचं महत्व विशेष सांगितलेलं आहे. म्हणून अशा संतांची संगत आपण करायला पाहिजे आणि अशा संतांचं दर्शन घ्यायला पाहिजे. पण अशा संतांचं दर्शन आम्ही घेत नाही. महाराज दिसला की पडपाय, महाराज दिसला की पडपाय. आता महिला मंडळ विशेष महाराजाचं, आता मी या गादीवर उभं राहून कुणावर टीका करायला असं नाही, असं समजू नका बरं का. पण महिला मंडळ विशेष समजा एखाद्या बुवाचे जर गिराईक समजा महाराजाचं एखाद्या कुणाचं समजा नाव झालेलं असतं त्याचं गिराईक कोण आहे जास्ती? महिला मंडळाचे. सगळ्यात जास्ती परमार्थ कोण करायला आजकाल? बघा आज इथं बघा मोजून बघा महिला मंडळाची संख्या किती आणि माणसाची संख्या किती. 12 महिला मंडळ आहे, 4 पुरुष मंडळी. आता माणसाच्या पाठीमागे जास्त काम आहे का महिला मंडळाच्या पाठीमागे जास्त काम आहे? तुमच्याच पाठीमागे जास्त काम आहे. तरी पण एवढा सगळा पसारा आटोपून एवढे कष्ट घेऊन शेवटी परमात्मा तुमच्यामुळे साजरा आहे. आज इथं जर माणसं ऐकायला नसते तुम्ही कीर्तन का भूताला सांगितलं असतं का? हो ना. तुम्ही आहेत म्हणून कीर्तनाची शोभा आहे. भजनी मंडळ आहे म्हणून कीर्तनाची शोभा आहे. माणसं आहेत म्हणून कीर्तनाची शोभा आहे. एवढा अट्टहास केला कार्यकर्त्यांनी आणि माणसंच जमा जर नाही झाले. तुम्ही जर आज विचार केला असता सुंदर मालिका आहे, आज कंटाळा आला, महाराजांना लईच प्रवचन लांबवलं, जाऊ द्या आता काय जायचं, आजच्या दिवस आरामच करू द्या, तुम्हाला कोण काय म्हणत होतं. पण तुम्ही मनानं आलात. असं दररोज या. मला काय म्हणायचं, असं 8 दिवस या. नुसतं येऊच नका, तर जमलं तर आपल्या मालकाला सोबत आणा. नुसतं मालकाला सोबत आणू नका, तर जमलं तर समजा आपल्या शेजारी बाजाराला सुद्धा सोबत आणा. जेणेकरून एवढा मोठा मंडप आहे आणि मधात 5च पांडव म्हणजे काय कामाचे. तर असा आम्ही प्रत्येकानं केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला सांगा, आता उद्यापासून सुंदर सुंदर कीर्तन आहे आणि पर्वणी, ही पर्वणी पुन्हा येणार नाही. नको वेळ पारे उठावे तातडी, आली आयसी घडी नाही होणार. अशा प्रकारची घडी आमच्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाही. आजचा दिवस, आजचा महिना, आजचं वर्ष आपल्या जीवनात पुन्हा कधी येणार नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून संतांनी विनंती केली, बाबा या तुम्ही, यारे लहान थोर भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार नलगे कोण्यासारी. पैसे देऊन माणसं पिक्चरला जातात, पैसे देऊन माणसं तमाशाला जातात.
पण इथं कोणी कार्यकर्ते तुम्हाला म्हणले का याला 10 रुपये तिकीट आहे? हा, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला विशेष पुन्हा परवणी आहे. माऊली काय म्हणले, शिवभक्ती के 3 गुण, हर कोई लगे पा, खाने को मिष्टान्न, आखिर कैलास पूजा. तुम्हाला इथं आल्याच्या नंतर परवणी आहे. इथं आलेल्या प्रत्येक माणसाच्या पायाला प्रत्येक माणूस लागत असतो, हात जोडत असतो. हा पहिला गुणधर्म आहे, लाभ आहे. दुसरं म्हणजे पारायण झाल्या तुम्हाला चहा झाल्या तुम्हाला वरी मिष्टान्नाची मेजवानी, दररोजचा एक आटम नसू द्या, काय वरण भात पुरीत आहे का नाही, एवढं तर मिळतं, खाणे को मिष्टान्न. आणि शेवटी आम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर कैलास पदाची प्राप्ती होणार आहे, हे आम्हाला या ठिकाणचं महत्व आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी यायचंय. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्हाला अचानक एखाद्या संताची भेट होईल. काय संत जीवनामध्ये संताचा लाभ होईल आणि अशा संताच्या पायापाशी आपण लीन झालं पाहिजे. महाराज आमुचे ते धानी लक्ष्मणा मुकुट धानी लक्ष्मणा आमुचे ते धानी लक्ष्मणा आमुचे ते धानी अक्षय जनाने ध्यास का अक्षय जनाने ध्यास लक्ष्मणा आमुचे ते धानी लक्ष्मणा आमुचे ते धानी लक्ष्मणा आमुचे ते धानी आमुचे ते धानी. कीर्तनाची सेवा समाप्त झाली. तुमच्या मनामध्ये वाटलं असं सुटलो रे बाबा एकदाचा. किती वेळ महाराजाचं शेपूट लांबते की हनुमंत आहेतच बाजूला आहे. कालच सांगितलं 3 हनुमान इथे, मारुती आहेत, हनुमान आहे, ते मारुती पाठीमागे उभा आहे. पण कीर्तनाची सेवा समाप्त झाली. तुमचा काही जास्त अंत पाण्याची माझी काही योग्यता नाही. माझ्यासारख्या अज्ञान पामरानं तुमची सेवा करण्याची तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल सर्व कमिटी सदस्य, काजळे स्वामी असतील, गवारे सर असतील, सर्व कमिटी सदस्य असतील, तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल तुमचे ऋण मी या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. आजन्म त्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो. अशाच प्रकारची सेवा करण्याची संधी मला वारंवार प्राप्त हो, अशाच प्रकारचा परमार्थ माझ्याकडून घडत राहो, हीच त्या परमेश्वरापाशी चरणाशी विनंती करून झालेली सेवा ही तुम्हाला सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून, त्या संतांच्या पायी समर्पित करून, सर्व गुरुवरांच्या चरणी समर्पित करून या सेवेला याच ठिकाणी विराम. गुरुराज जय साम 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 कोलिका दासवान मोहा पुत्र करता नाम